श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कसे आहात ते नक्की सांगा आणि कसेही जरीही तुमच्या आयुष्यात दुःख काही अडचणी असतील तर स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. प्लीज विश्वास ठेवा. कारण का स्वामी नेहमीच म्हणतात माझं नामस्मरण करा, माझी भक्ती ठेवा. तुम्हाला काही असं त्यांची एकदम पूजा वगैरे भारी करायची नाही आहे. तुमच्याने जेवढं घडल तेवढी पूजा करा, त्यांची भक्ती करा आणि नामस्मरण करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. कारण का जर तुमची कोणी फसवणूक करत असेल, तुम्हाला कोणी त्रास देत असेल, तर तुम्हाला वाटत असेल की मी स्वामींची एवढी पूजा अर्चना करतो पण स्वामी कधी न्याय करत नाहीत, त्यांना उलटं सगळं भेटत आहे आणि मला काहीच नाही भेटत. तसं नाही, स्वामी न्याय करतात. तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूत की स्वामी कसा न्याय करतात. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतो, पूर्ण विश्वासाने त्याला एखादी गोष्ट सांगतो, पण तीच व्यक्ती आपली जेव्हा फसवणूक करते, त्याच्यामुळे आपलं नुकसान तर होतंच, पण आपलं मनही खूप दुखलं जातं. कारण का फसवणूक हे केल्यामुळे आपल्याला वाटतं की या माणसावर आपण किती विश्वास ठेवला होता, पण याने माझ्यासोबत असं केलं. आपलं मनच आपल्याला खातं. असा विश्वासघात आपल्याला कधी व्यवसायामध्ये पण होतो, कधी कुटुंबातलेच व्यक्ती आपल्यासोबत असं करतात, कधी रक्ताची नाती असे करतात, कधी बाहेरचे जे शेजारी असतात ते आपल्यासोबत असं करतात. समोरच्याला आपले मानतो, पण जेव्हा तोच माणूस आपल्या विश्वासाचा फायदा घेतो आणि आपली फसवणूक करतो तेव्हा मन प्रचंड दुखावले जाते. पैशांचे नुकसान आपण कसेही भरून काढतो, पण तुटलेल्या विश्वासाचं काय करायचं? त्यांच्या वेदना आपल्याला सहन नाही होत. अशा वेळेला मनात खूप राग येतो, असं वाटतं त्याचा बदला घ्यावा, भावना निर्माण होतात. आपण अस्वस्थ होतो. अशा वेळेला आपण स्वामींकडे न्याय मागतो. जर आपली फसवणूक झाली असेल म्हणजे स्वामींकडे कसा न्याय मागावा आणि त्या परिस्थितीतून स्वतःला कसे सावरावे या विषयाचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. सर्वप्रथम म्हणजेच स्वामींसमोर आपल्या मनातील वेदना स्वामींसमोर मांडायच्या आहेत. स्वामींसमोर काहीही लपवण्याची गरज नाही किंवा दुःख, राग, वेदना सर्व काही स्वामींसमोर सांगायचं आहे. आपल्याला प्रार्थना करायची आहे. स्वामींना म्हणायचं आहे की मला सत्य दाखवा, मला योग्य मार्ग दाखवा, मला या वेदनेतून मुक्त करा, मला बाहेर पडायचं या वेदनेतून, ताकद द्या. ही प्रार्थना सुडासाठी नसावी तर आपल्या शांततेसाठी असावी. कारण का सुडापासून आपल्याला काहीही भेटत नाही. आपल्याला जे दुःख भेटले ते समोरच्यालाही दुःख भेटावं असं कधीही आपल्याला वाटू नये. फक्त आपलं दुःख कमी व्हावं ही मात्र भावना आपल्यामध्ये असावी. जेव्हा आपण मन मोकळं करतो तेव्हा अंतर्मन हलके होते आणि हीच न्याय प्रक्रियेची पहिली पायरी असते. मनातून बदल्याची भावना सोडा आणि सत्यावर विश्वास ठेवा. आपली फसवणूक झाल्यावर बदला घेण्याची भावना निर्माण होणे नैसर्गिक आहे, पण बदला आपल्या मनाला अधिक अस्वस्थ करतो. स्वामींच्या मार्गावर न्याय म्हणजे प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळणे आहे. आपल्याला काहीच करण्याची गरज नसते. सत्य स्वतःच उघड होते. चुकीचे वर्तन कायम लपून राहत नाही. आपले काम फक्त स्वामींवर विश्वास ठेवणे आहे. स्वामींकडे न्याय मागण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या मनातील संताप स्वामींच्या चरणी अर्पण करणे. फसवणूक झाल्यानंतर स्वतःला दोष देणे थांबवावे. अनेक वेळेला फसवणूक झाल्यावर माणूस स्वतःलाच दोष देतो. मीच चुकीचा होतो, मीच जास्त विश्वास ठेवला. पण लक्षात ठेवा की विश्वास ठेवणे ही कमजोरी नसते, तर ती आपल्या स्वभावाची शुद्धता आहे. स्वामी या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकवत असतात. जागरूकता, विवेक किंवा स्वतःचे संरक्षण करणे. त्यामुळे स्वतःला दोष देणे थांबवावे आणि पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करावे. कोणतीही गोष्ट काहीही कारणाशिवाय घडत नाही. अनेक वेळेला आपली फसवणूक होणे हा आपल्याच कोणत्या तरी जुन्या कर्माचा किंवा प्रारब्धाचा भाग असतो. कदाचित मागच्या जन्मीचा किंवा या जन्मीचा एखादा हिशोब चुकता करण्यासाठी ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेली असते. फसवणूक होणे हा एक संकेत असू शकतो की स्वामी आपल्या आयुष्यातील एखादी नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहेत. तो पैसा किंवा ती वस्तू गेल्यामुळे आपल्यावरचे एखादे मोठे संकट टळले असेल. हे कदाचित आपल्याला त्या क्षणी कळत नाही, पण ही स्वामींनीच आपल्यासाठी केलेला एक मार्ग असतो. आधी वाटायचं की मी खूप शांत आहे, समोरच्याला सडेतोड उत्तर देत नाही, म्हणजे मी अन्याय सहन करते. पण शांतता म्हणजे अंतर्मनातील हे संतुलन आहे. जेव्हा आपण शांत राहतो, भांडण करत नाही, तेव्हा आपली ऊर्जा वाचवतो. राग आणि द्वेष आपल्यालाच स्वतःलाच त्रास देतात. कारण का आपण जर दुसऱ्यांवर ओरडलो तर त्याचा त्रास त्याला होत नाही, पण स्वतःला मात्र नक्की होतो. स्वामी भक्तांनो, या जगात प्रत्येक माणूस चांगला असेलच असे नाही. कधीकधी आपलेच जवळचे लोक आपल्याला दुखावतात. कोणी पैशात फसवणूक करतो, कोणी विश्वासघात करतो, तर कोणी आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतो. अशा वेळी मनात विचार येतो, त्यांना शिक्षा का मिळत नाही? माझ्यावरच असा अन्याय का होतो?
पण स्वामी समर्थ सांगतात, भक्तांनो शांत राहा, सत्य कधीच हरत नाही. स्वामी समर्थांचा एक मोठा नियम आहे, भक्तावर अन्याय करणाऱ्याला स्वामी कधीच सोडत नाहीत. पण स्वामी आपल्याला एक गोष्ट शिकवतात की सूड किंवा बदल्याची भावना घेऊ नका, राग मनात ठेवू नका. कारण का सूड घेतल्याने मन अजून अस्वस्थ होते. त्याऐवजी आपली वेदना, आपलं दुःख स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामी समर्थ सर्व काही पाहत घेत आणि त्याच्यावर काय करायचं ते पाहत घेत. जर कोणी तुमची फसवणूक केली असेल तर हा सोपा उपाय नक्की करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि मन शांत करा आणि 11 वेळा किंवा 21 वेळा हा मंत्र म्हणा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणायचं आहे. यानंतर मनापासून प्रार्थना करा, स्वामी माझ्यावर अन्याय झाला आहे, माझं रक्षण करा, सत्याला न्याय द्या आणि मला मानसिक शक्ती द्या. हा उपाय 21 दिवस श्रद्धेने करा. तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे आणि परिस्थिती हळूहळू बदलत आहे. स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या दरबारात उशीर होतो पण अन्याय कधीच होत नाही. ज्यांनी तुमची फसवणूक केली आहे त्यांना त्यांच्या कर्माची फळं नक्की मिळतात. म्हणून चिंता करू नका, स्वामींच्या नामावर विश्वास ठेवा आणि नेहमी नामस्मरण करा. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. जर तुम्हाला स्वामी समर्थांचे असेच आपले व्हिडिओ, प्रेरणादायी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या दरबारात उशीर होतो पण अन्याय कधीच होत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामींचे असेच व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.